नमः शिवाय. महादेवांच्या चरणी नमन करून तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण त्या पवित्र ग्रंथ शिवपुराणाची महती ऐकणार आहोत, जी आपल्याला जीवनातील परम सत्य आणि भगवान शिवांच्या अद्भुत रूपाशी ओळख करून देते. ही कथा भगवान शिवांनी स्वतः प्रतिपादित केली आणि व्यासांनी सनतकुमार मुनींच्या उपदेशानुसार आदरानं लिहिली आहे. कलियुगात माणसाच्या कल्याणासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे तुम्हाला सनातन धर्माच्या अमूल्य कथा, सखोल रहस्य आणि प्राचीन ज्ञानाची गोष्ट. एकदाची गोष्ट आहे नैमिषारण्य या पवित्र ठिकाणी, जिथे गंगा आणि यमुना यांचा पवित्र संगम आहे. महाज्ञानी श्री सूतजी मुनांना भेटायला आले. सगळ्या ऋषींनी त्यांचं सन्मानानं स्वागत केलं आणि म्हणाले, हे महाज्ञानी सूतजी, तुम्ही सर्व सिद्धांतांचे ज्ञाता आहात. कृपया करून आम्हाला पुराणांचा सार सांगावं. या कलियुगात लोकांचा स्वभाव आसुरी झाला आहे आणि ते काम, क्रोध, मद, लोभ यांसारख्या दोषांनी भरले आहेत. आम्हाला असं काही साधन सांगा जे जीवनाला कल्याणकारी आणि मंगलकारी ठरेल, ज्यामुळे मन शुद्ध होईल आणि परम शांततेची प्राप्ती होईल. सूतजी म्हणाले. उत्तर दिलं, शौनकजी, तुम्ही खरंच धन्य आहात, कारण तुमच्या हृदयात पुराणकथा ऐकण्याची प्रचंड इच्छा आहे. मी तुम्हाला तो परम उत्तम शास्त्र सांगतो, जे भक्ती वाढवतो आणि भगवान शिवांना प्रसन्न करणारं अमृतसारखं दिव्य ग्रंथ आहे. तो म्हणजे शिवपुराण. हा कलियुगात माणसांसाठी फारच हितकारक आहे. शिवपुराण सर्व पाप नष्ट करतो, मनाप्रमाणे इच्छित फळ देतो आणि माणसाला निष्पाप बनून या लोकात सगळ्या सुखांचा अनुभव घडवतो आणि शेवटी त्याला शिवलोक प्राप्त होते. यात 24,000 श्लोक आहेत, जे 7 संहितांमध्ये विभागलेले आहेत. शिवपुराण हा परमेश्वरासारखं परमात्म्याचं ज्ञान देणारा आहे. जो माणूस भक्ती आणि संयमाने याला ऐकतो किंवा रोज प्रेमाने याचा पाठ करतो, तो नक्कीच पुण्यवान असतो. भगवान शिव अशा शहाण्या माणसावर खुश होऊन त्याला आपलं परमधाम देतात. जो दररोज आदराने शिवपुराणाचं पूजन करतो, तो जगातले सगळे सुख अनुभवतो आणि शेवटी भगवान शिवाच्या परमस्थानी पोहोचतो व नेहमी आनंदी राहतो. हा शिवपुराण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांना देणारा आहे, म्हणून याला नेहमी प्रेमाने ऐकावं. आणखी वाचायला हवे. शौनकांनी पुन्हा विचारलं, हे सूतजी, तुमच्या कृपेने आम्हाला ही अद्भुत गोष्ट ऐकायला मिळाली. आता कृपया सांगाल का, या कथेस ऐकून कोणते पापी पवित्र होतात? सूतजी म्हणाले, हे मुनिवर, जे माणूस पाप, दुराचार, काम, राग, मद, लोभ यां सतत बुडलेला असतो, तो शिवपुराण वाचून किंवा ऐकून पवित्र होतो आणि त्याच्या पापांचा पूर्ण नाश होतो. याबाबत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. खूप काळापूर्वी किरात नगरात देवराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो ज्ञानात कमकुवत, गरीब आणि वैदिक धर्मापासून दूर होता. तो स्नान संध्याकाळी करत नव्हता आणि त्यात कपट वृत्ती वाढतच चालली होती. त्याने अनेक माणसांना मारून त्यांचा धन हडपून घेतला होता आणि धर्माच्या कामात थोडंही धन लावलेलं नव्हतं. तो व्यभिचारी आणि आचारभ्रष्ट होता. एकदा तो फिरत फिरत प्रतिष्ठानपूर म्हणजेच सध्याचं झुसी प्रयागराजला पोहोचला. तिथे त्याने एक शिवालय पाहिलं. तिथे बरेच साधू महात्मा जमले होते आणि एक ब्राह्मण शिवपुराणाची कथा सांगत होता. देवराज तिथे थांबला. रात्री त्याला ताप आला आणि खूप वेदना सुरू झाल्या. तापात असतानाही देवराज त्या ब्राह्मणाच्या तोंडून शिवकथा अखंड ऐकत राहिला. 1 महिना तापाने पीडित देवराजाचा मृत्यू झाला. यमराजाचे दूत त्याला बांधून यमपुरीकडे नेत होते. तिथेच शिवलोकातून भगवान शिवांचे पार्षद आले. ते कपुरासारखे तेजस्वी होते. त्यांच्या हातात त्रिशूल होता, शरीरावर भस्म होती आणि गळ्यात रुद्राक्षांची माळ होती. त्यांनी यमराजाचे दूत मारून देवराजाला त्यांच्या तावडीतून मुक्त केले आणि त्याला आपल्याच दिव्य विमानात बसवून कैलास पर्वताकडे नेत होते. यमपुरीत हा घमासान पाहून यमराज आपल्या घरातून बाहेर आले. रुद्रासारखे दिसणाऱ्या त्या दूतांचे धर्मराजाने विधीने पूजन केले आणि ज्ञानाने सगळी गोष्ट समजून घेतली. भीतीमुळे त्यांनी शिवदूतांकडून काहीच विचारलं नाही. त्यानंतर शिवदूत देवराजाला घेऊन कैलासवर गेले आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी ब्राह्मणाला करुणावंत भगवान शिवांच्या हातात सोपवलं. शौनकजी म्हणाले, हे महाभाग सूतजी, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमच्या कृपेने माझं मन समाधान झालं आहे. हा इतिहास ऐकून माझं मन खूप आनंदी झालंय. त्यामुळे भगवान शिवांबद्दल प्रेम वाढवणारी आणखी काही कथा सांगा. सूतजी म्हणाले, शौनक ऐक, मी तुला एक गुपित कथा सांगणार आहे, कारण तू शिवभक्तांमध्ये अग्रेसर आहेस आणि वेदांगांमध्येही श्रेष्ठ व्हा. समुद्राच्या जवळ एक वास्कल नावाचं गाव होतं. तिथे वेद धर्माला नकार देणारे महापापी माणूस राहत होते. ते सगळे दुष्ट स्वभावाचे आणि त्यांचं मन नेहमीच दूषित, विषारी गोष्टींमध्ये अडकलेलं असायचं.
देवतांवर आणि नशिबावर त्यांचा विश्वास नव्हता. सगळेच कुटील स्वभावाचे होते. ते शेती करत आणि विविध प्रकारचे शस्त्रधारक होते. ते व्यभिचारीही होते आणि ज्ञान, वैराग्य, सद्धर्म हे माणसासाठी खरं पुरुषार्थ आहे हे त्यांना काहीच माहीत नव्हतं. ते सगळे प्राण्यांसारखी बुद्धी असलेले होते. तिथल्या स्त्रियाही वाईट स्वभावाच्या, स्वेच्छाचारिणी आणि पापी होत्या. डुबलेली आणि कुटील विचारांची होती ती. ती सगळी चांगल्या वर्तनापासून आणि नैतिकतेपासून अगदी दूर होती. वास्कल नावाच्या गावात बिंदू नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अधर्मी, दुराचारी आणि फारच मोठा पापी होता. त्याची पत्नी खूप सुंदर होती. तिचं नाव चंचला होतं. ती नेहमी चांगल्या धर्माचं पालन करत असे. पण बिंदू व्यभिचारी होता. असं चूक करत करत बराच वेळ गेला. त्याची पत्नी कामवासनेने त्रस्त असली तरीही धर्म नष्ट होईल असा भयानक विचार करून खूप वेळ धर्माचं भांडण सहन करत होती. पण पुढे जाऊन तीही आपल्या दुराचारी नवऱ्याच्या वर्तनामुळे प्रभावित होऊन दुराचारात आणि आपल्या धर्मापासून दूर झाली. विचार बदलून गेली. असं दुराचारात बुडालेल्या त्या नवऱ्याबायका खूप वेळ वाया गेला. वेश्यागमन करणारा दूषित मनाचा तो दुष्ट ब्राह्मण बिंदू काळानुसार मरण पावला आणि नरकात गेला. बराच काळ नरकाच्या वेदना सहन करून तो मूर्ख बुद्धीचा पापी विंध्य पर्वतावर भयंकर पिशाच झाला. तिथेच त्या दुराचारी बिंदूच्या मृत्यूनंतर चंचला नावाची स्त्री बराच काळ मुलांसोबत घरात राहिली. नवऱ्याच्या मृत्यूनंतर तीही आपला धर्म सोडून परपुरुषांच्या संगतीला लागली. एका दिवशी देवयोगाने कोणत्या तरी पुण्यपर्वाच्या आगमनाने तिने आपल्या भाऊबंधूंना सोबत घेऊन गोकर्ण भागात गेली. ती तीर्थाच्या पवित्र पाण्यात स्नान केली आणि भाऊबंधूंना सोबत घेऊन फिरायला लागली. फिरत फिरत ती एका देवळात गेली. तिथे तिने एका ब्राह्मणाकडून भगवान शिवांची अतिशय पवित्र आणि मंगलमय कथा ऐकली. कथा सांगणारा ब्राह्मण म्हणत होता की ज्या स्त्रिया व्यभिचार करतात त्या मृत्यूनंतर यमलोकात जातात. तिथं यमराजाचे दूत त्यांना वेगवेगळ्या प्रकारे वेदना देतात. ते त्यांच्या कामुक इच्छांना दंड देतात आणि लोखंडी पुरुषाशी त्यांचा संबंध घडून आणतात. हे सगळे दंड इतके वेदनादायक असतात की जीव जोरजोरात ओरडू लागतो. तो म्हणतो की आता तो असं करणार नाही, पण यमदूत त्याला सोडत नाहीत. कर्माचं फळ सगळ्यांनाच भोगावं लागतं. देव, ऋषी, माणूस सगळे याला बांधलेले आहेत. ब्राह्मणाच्या तोंडून ही वैराग्य वाढवणारी गोष्ट ऐकून चंचला भीतीने घाबरली. गोष्ट संपल्यावर सगळे तेथून निघून गेले. मग कथा सांगणाऱ्या ब्राह्मणाला देवतेकडून चंचलाने म्हणाली, हे ब्राह्मण, धर्म न समजल्यामुळे माझ्याकडून खूपच वाईट वागणूक झालीय. स्वामी, माझ्यावर कृपा करा आणि माझा उद्धार करा. तुमचं प्रवचन ऐकून मला या संसारातून वैराग्य आला आहे. मला, या मूर्ख पापिणीला, अरे दैव, मी खरंच दोषी आहे. मी चुकीच्या मार्गावर पडून माझ्या धर्मापासून दूर झालोय. माझ्यासारख्या चुकलेल्या व्यक्तीस कोण साथ देईल? जेव्हा यमदूत माझ्या मानेला फास घालून मला नेतील आणि नरकात माझं शरीर तुकडे करतील, तेव्हा मी त्या वेदनांना कसं सहन करीन? मी सगळ्या प्रकारे नष्ट झालोय, कारण मी अजूनही पापातच बुडालोय. अरे ब्राह्मण, तुम्ही माझे गुरु आहात. तुम्हीच माझे आई-वडील आहात. मी तुमच्या शरणी आली आहे. आता या दुर्बलावर तुम्हीच कृपा करा आणि त्याला वाचवा. सूतजी म्हणतात शौनखा. प्रकार रडत रडत चंचला ब्राह्मण देवतेच्या पायाखाली पडली. तेव्हा ब्राह्मणाने तिला दयाळूपणे उचलले. ब्राह्मण म्हणाला, बाई, तू खूप भाग्यवान आहेस, कारण भगवान शंकरांच्या कृपेने तुला वैराग्यपूर्ण शिवपुराण कथा ऐकून वेळेवर तिची चूक समजलीये. तू घाबरू नकोस आणि भगवान शिवांच्या शरणीला जा. त्यांच्या परमकृपेने तुझे सारे पाप नष्ट होतील. मी तुला भगवान शिवांची कथा आणि ती मार्ग दाखवेन ज्यामुळे तुला सुख देणारी उत्तम गती मिळेल. शिवकथा ऐकून तुझी बुद्धी स्वच्छ झालीये आणि तुला पश्चात्ताप झाला आहे आणि मनात वैराग्य निर्माण झाला आहे. पाप करणाऱ्यांसाठी पश्चात्ताप हा सर्वात मोठा प्रायश्चित्त असतो. पश्चात्तापच पापांचा शोधक आहे. त्यातूनच पापांची शुद्धी होते. चांगल्या माणसांच्या म्हणण्यानुसार पापांची शुद्धी करण्यासाठी प्रायश्चित्त म्हणजेच पश्चात्ताप करणं गरजेचं आहे. जो माणूस आपल्या चुकीसाठी पश्चात्ताप करत नाही तो उत्तम मार्ग मिळवू शकत नाही. पण ज्याला आपल्या कुकृत्यावर मनापासून पश्चात्ताप असतो तो नक्कीच उत्तम मार्गाचा भागीदार होतो, यात काही शंका नाही. शिवपुराणाची गोष्ट ऐकल्याने मन शुद्ध होतं आणि मन निर्मळ होतं. शुद्ध चित्तातच भगवान शिव आणि पार्वतीचा वास असतो. जो शुद्ध आत्मा असलेला माणूस असतो त्याला नेहमी शिवांच्या पायाशी जाण्याचा योग येतो. ही कथा सगळ्यांसाठी कल्याणकारी आहे, त्यामुळे तिची आराधना आणि सेवा करायला हवी. ही कथा भवबंधन म्हणजेच संसाराच्या रोगाचा नाश करते. भगवान शिवांची कथा ऐकून मनात ती मनन करायला हवी. यामुळे चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध झाल्यावर ज्ञान आणि वैराग्याने महेश्वराची भक्ती नक्कीच उगम पावते आणि त्यांच्या कृपेने दिव्य मुक्ती मिळते. जी माणूस मायेच्या आवडीत अडकलेला असतो तोच या संसाराच्या बंधनातून मुक्त होतो, होत नाही.
हे ब्राह्मण पत्नी, तू मन इतर गोष्टींपासून हटा आणि भगवान शंकराची ही पवित्र कथा ऐक. याने तुझ्या मनाची शुद्धी होईल आणि तुझा मोक्ष मिळेल. जो माणूस निर्मळ हृदयाने भगवान शिवाच्या चरणांचा विचार करतो त्याला एका जन्मातच मुक्ती मिळते. सूतजी म्हणाले, शौनक, असं म्हणत ते ब्राह्मण शांत झाले. त्यांचं मन करुणेने भरून गेलं. ते ध्यानात मग्न झाले. ब्राह्मणाचा हा उपदेश ऐकताच चंचलाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. ती आनंदाने भरलेल्या मनाने ब्राह्मण देवाच्या चरणांवर पडली आणि हात जोडून म्हणाली, मी कृतज्ञ झाली आहे. हो ब्राह्मण, शिवभक्तांमध्ये श्रेष्ठ स्वामी, तुम्ही खूप धन्य आहात. तुम्ही परमार्थदर्शी आहात आणि नेहमीच परोपकारात मग्न असता. साधू, मी नरकाच्या समुद्रात पडत आहे. कृपया माझं उद्धार करा. तुमचं जे पौराणिक आणि अमृतासारखं सुंदर शिवपुराण कथा सांगितलं आहे ते ऐकून माझ्या मनात वैराग्य निर्माण झालं आहे. त्या अमृतमयी शिवपुराण कथेला ऐकण्यासाठी माझ्या मनात खूप श्रद्धा आहे. कृपया मला ती कथा सांगत चला. सूतजी म्हणतात, शिवपुराण कथा ऐकायची इच्छा मनात घेऊन चंचल असलेल्या त्या ब्राह्मण देवतांनी ती सेवा करत राहिली. त्या गोकर्ण नावाच्या महाक्षेत्रात त्या ब्राह्मण देवताच्या मुखातून चंचल शिवपुराणातील भक्ती, ज्ञान आणि वैराग्य वाढवणारी आणि मोक्ष देणारी सर्वोत्तम कथा ऐकून ती समाधानी झाली. तिचं मन शुद्ध झालं. ती आपल्या हृदयात शिवाच्या सगुण रूपाचं चिंतन करू लागली. ती नेहमी शिवाच्या सच्चिदानंद स्वरूपाची आठवण करत असे. मग तिचा वेळ पूर्ण झाला की चंचलने कोणताही त्रास न घेता आपलं शरीर सोडून दिलं. तिला घेण्यासाठी एक दिव्य विमान तिथे पोहोचलं. ते विमान शोभेच्या वस्तूंनी सजलेलं आणि शिवगणांनी सुशोभित होतं. चंचल विमानाने शिवपुरीला पोहोचली. तिचे सगळे पाप धुतले गेले. ती दिव्यांगणी झाली, भव्य गौरांगणी झाली. देवी मस्तकावर अर्धचंद्राचा मुकुट आणि इतर दिव्य दागिने घालून शिवपुरीला आली. तिथं तिने सनातन देवता त्रिनेत्रधारी महादेव शिवाला पाहिलं. सगळे देवता त्यांच्या सेवेत भक्तिभावाने उभे होते. त्यांचं तेज कोट्यावधी सूर्यांसारखा उजळत होता. 5 मुख होते आणि प्रत्येक मुखात 3-3 डोळे होते. मस्तकावर अर्धचंद्राकृती मुकुट सुंदर दिसत होतं. गळ्यात निळा चिन्ह होतं. त्यांच्यासोबत देवी गौरीही होत्या, ज्या विद्युताच्या किरणांसारख्या तेजस्वी होतं. महादेवांची कांत कपूरसारखी तेजस्वी होती. त्यांच्या अंगावर पांढरे कपडे होते आणि शरीर पांढऱ्या भस्माने झाकलेलं होतं. असं भगवान शिवांचं परमपवित्र रूप पाहून चंचला खूप आनंदी झाली. तिने भगवानांना वारंवार प्रणाम केला आणि हात जोडून प्रेम, आनंद आणि समाधानाने भरून नम्रतेने उभी राहिली. तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघाने वाहू लागले. भगवान शंकर आणि भगवती गौरी उमाने करुणेने आणि सौम्य नजरेने चंचलाला आपल्याकडे बोलावलं. गौरी उमाने तिला प्रेमाने आपलू सखी बनवलं. चंचला आनंदाने भगवान शिवांच्या धामात सुखी झाली. उमादेवी आपल्या सखी म्हणून राहू लागली. शौनकजींनी सूतजींना विचारलं, अरे महाज्ञानी सूतजी, तुम्ही शिवपुराणाची महती छानपणे सांगितली. आता कृपया करून विद्येश्वर संहितेचंही सविस्तर वर्णन करा, ज्यामुळे आम्हाला भगवान शिवांच्या परमस्वरूपाचं आणि त्यांच्या महतीचा आणखी खोलवर ज्ञान मिळेल. सूतजी म्हणाले, अरे शौनकजी, ऐका. आता मी तुम्हाला विद्येश्वर संहितेचं वर्णन करतो, जी भगवान शिवांच्या गुणांबद्दल, त्यांची आराधना कशी करायची आणि त्यांच्या परमतत्वाबद्दल सांगते. ही संहिता सगळ्या संहितांमध्ये सर्वोत्तम आहे आणि परब्रह्म शिवांच्या सारखीच आहे, फळ देणारा आहे. एकदा असं झालं की या संपूर्ण विश्वात फक्त पाणी होतं आणि काहीही दिसत नव्हतं. त्या निराकार आणि निर्विकार अवस्थेत एक विशाल लिंग प्रकट झालं. ते लिंग अनंत आणि अनादी होतं, ज्याचा ना सुरुवात होती ना शेवट. ते स्वतःच प्रकाशमान होतं आणि सर्व दिशांना आपल्या तेजाने प्रकाशित करत होतं. त्याचवेळी त्या पाण्यात भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर योगनिद्रेत होते. त्यांच्या नाभीच्या कमलातून ब्रह्माजी प्रकट झाले, जे सृष्टीची निर्मिती करण्यासाठी तयार होते. ब्रह्माजी जेव्हा आपल्या भोवती फक्त पाणी पाहू लागले, पहा, आणि कुठेही काही ठोस जमीन सापडली नाही. त्यामुळे त्यांना स्वतःच्या प्राकट्याबाबत आणि या सृष्टीच्या उद्देशाबाबत संभ्रम झाला. तेव्हाच त्यांना हा भव्य तेजस्वी लिंग दिसला. ब्रह्माजींना वाटलं की मी या सृष्टीचा पहिला कारण आहे आणि माझ्या व्यतिरिक्त कोणताही श्रेष्ठ नाही. तेव्हाच भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे झाले. जेव्हा त्यांनी ब्रह्माजींना त्यांच्या नाभीच्या कमळातून प्रकट होताना पाहिलं, तेव्हा त्यांच्याही मनात श्रेष्ठतेचा भाव निर्माण झाला. त्यांनी ब्रह्माजींना विचारलं, हे पुत्रा, तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस? ब्रह्माजींनी उत्तर दिलं, हे तात, तुम्ही कोण? है का, मीच या सृष्टीचा निर्माता आहे आणि सर्व देवांमध्ये सर्वोत्तम आहे. हे ऐकून भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, ही अज्ञानाची गोष्ट आहे.
मुला, तू माझ्या नाभीच्या कमळातून प्रकट झालास. मीच संपूर्ण सृष्टीची देखभाल करतो आणि सर्व देवांचा स्वामी आहे. अशा प्रकारे सृष्टीकर्त्या ब्रह्मा आणि पालनकर्त्या विष्णू यांच्यात आपापली श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी जोरदार वाद सुरू झाला. दोघेही स्वतःला सर्वोच्च सिद्ध करण्यासाठी लागले होते. त्यांचा हा वाद इतका तगडा झाला की तीनही लोकांत हाहाकार माजला. त्यावेळी त्यांच्या दोघांमध्ये एक अद्भुत आणि विशाल अग्निस्तंभ प्रकट झाला. तो स्तंभ एवढा, तो इतका मोठा होता की त्याचा सुरुवात आणि शेवट दिसतच नव्हता. तो अनंत आणि अमर्याद होता आणि त्याची चमक कोट्यावधी सूर्यांच्यासारखी झळकत होती. ब्रह्मा आणि विष्णू दोघेही हा अद्भुत स्तंभ पाहून खूपच आश्चर्यचकित झाले. ब्रह्मा आणि विष्णू यांनी ठरवलं की ते या स्तंभाचा सुरुवात आणि शेवट शोधून काढतील, म्हणजे ते समजू शकतील की हा काय आहे आणि त्याची महत्त्व किती आहे. ब्रह्मा हंसाच्या रूपात बदलले आणि स्तंभाच्या वरच्या टोकाचा शोध घेण्यासाठी आकाशात उडाले. भगवान विष्णूने वरळ असलेला स्वरूप घेतला आणि स्तंभाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला. लगायचं झालं म्हणून पाताळच्या दिशेने निघालो. हजारो वर्ष झाली तरी ब्रह्माजींना स्तंभाचा वरचा टोक सापडला नाही आणि विष्णूजींना खालील टोक मिळाला नाही. दोघेही खूप थकून परत ज्या ठिकाणी निघाले होते तिथेच परत आले. ते स्तंभाच्या समोर नम्रपणे उभे राहिले. मग त्या अग्निस्तंभातून कारच्या आवाजासह भगवान शिव प्रकट झाले. त्यांच्या शरीरावर भस्म लागलेली होती, गळ्यात रुद्राक्षांची माळ होती, हातात त्रिशूळ होता आणि डोक्यावर चंद्र दिसत होता. भगवान शिव हसत हसत ब्रह्मा आणि विष्णू यांना म्हणाले, हे पुत्रांनो, तुम्ही दोघे व्यर्थ आपण आपली श्रेष्ठता दाखवण्याचा वाद करत होतो. मीच परमसत्ता आहे, जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत असते आणि संपूर्ण सृष्टीची निर्मिती, पालन आणि आधार असते. तुम्ही दोघेही माझं रूप आहात. ब्रह्मा माझं सृष्टीकर्ता रूप आहे आणि विष्णू माझं पालनकर्ता रूप. मीच तो परमप्रकाश आहे, जो सगळ्यांना उजळवतो. भगवान शिव पुढे म्हणाले, अरे ब्रह्मा, तू या स्तंभाच्या वरच्या टोकाचा शोध घेतलास आणि अरे विष्णू, तू खालील टोकाचा शोध घेतलास. पण हे शक्य नव्हतं, कारण हा लिंग माझं अनादी आणि अनंत रूप आहे. तो ज्योतिर्लिंग म्हणून प्रकट झाला आहे, ताकी तुम्ही दोघं आणि संपूर्ण जग माझं खऱ्या स्वरूपाला ओळखू शकेल. भगवान शिव म्हणाले, जो कोणीही या ज्योतिर्लिंगाला भेट देईल, पूजा करेल किंवा त्याचं स्मरण करेल, तो सगळे पापांपासून मुक्त होऊन परमस्थानाला पोहोचेल. हा ज्योतिर्लिंग सर्व इच्छांची पूर्ती करणारा आणि मोक्ष देणारा आहे. हे ऐकून ब्रह्मा आणि विष्णू यांनी आपली चूक मान्य केली आणि भगवान शिवांच्या चरणी पडले. त्यांनी शिवाची स्तुती केली आणि त्यांचं परमस्वरूपाला प्रणाम केला. तेव्हापासून भगवान शिवांच्या या निराकार स्वरूपाला ज्योतिर्लिंग म्हणून पूजा जाऊ लागली आणि अनेक ठिकाणी त्यांच्या ज्योतिर्लिंगांची स्थापना झाली, जिथे भाविक त्यांची आराधना करून मोक्ष प्राप्त करतात. ही घटना सांगते की ब्रह्मा आणि विष्णू देखील परमशिवाचेच अंश आहेत आणि तेच सर्वोच्च सत्ता आहेत. सूतजी पुढे म्हणाले, हे शौनकजी, भगवान शिवांनी ब्रह्मा आणि विष्णूला आपले परमस्वरूप समजावून सांगितले आणि शिवपूजेचं महत्त्व पटवलं. शिवपूजा कलियुगात माणसासाठी खूप कल्याणकारी आहे. भगवान शिव म्हणाले, जो माणूस मनापासून माझी पूजा करतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन या जगात सुखी होतो आणि शेवटी माझ्या परमधामाला पोहोचतो. माझ्या पूजेत पाणी, बेलपत्र, धतुरा, अक्षत, चंदन आणि फुलांचा खूप महत्त्व आहे. श्रद्धा आणि भक्तीने दिलेली साधीशी वस्तूही मला खूप आवडते. शिवपूजेसाठी अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही महत्त्वाचे असे आहेत. रुद्राभिषेक म्हणजे भगवान शिवांना पाणी, दूध, दही, तूप, मध, साखर आणि इतर पवित्र द्रव्यांनी स्नान घालणे. रुद्राभिषेक हा सर्व पाप नष्ट करणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा आहे. विशेषतः महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्रमंत्रांचा जप करत रुद्राभिषेक केल्याने अवघड आजारांपासून सुटका होते आणि अकाल मृत्यूचा भीती संपते. पार्थिव शिवलिंग पूजा म्हणजे मातीने शिवलिंग बनवून त्याची पूजा करणे. असं मानतात की जो व्यक्ती श्रद्धेने पार्थिव शिवलिंग बनवून पूजा करतो, त्याला सर्व तीर्थांचे दर्शन मिळते आणि तो शिवलोकात जातो. ही पूजा खास करून सावन महिन्यात जास्त फलदायी समजली जाते. महामृत्युंजय जाप. महामृत्युंजय मंत्र त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीय मामृतात. भगवान शिवांना फार आवडतो. मंत्र असाध्य आजार, संकट आणि मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती देतो. त्याचा नियमित जप केल्याने माणसाला दीर्घायुषी, आरोग्य आणि समृद्धी मिळते. बेलपत्र अर्पण करणं शिवाला खूप आवडतं. असं मानतात की जो भक्त भक्तिभावाने शिवाला बेलपत्र अर्पण करतो, त्याला तीनही लोकांचं फळ मिळते. बेलपत्र 3 पानांचं असावं आणि ते तुटलेलं किंवा कापलेलं नसावं.
शिवलिंगावर पवित्र पाणी, दूध आणि इतर पदार्थांनी अभिषेक करणं, तसेच फुलं, फळं, धूप, दिवा वगैरेने अर्चना करणं शिवपूजेसाठी खूप महत्त्वाचं आहे. पूजा हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे भगवान शिव खुश होतात आणि भक्तांना सुखसमृद्धी देतात. जे कोणीही या पद्धतींपैकी कुठलीही एक किंवा अनेक पद्धतीने भगवान शिवाची पूजा करतो, तो नक्कीच त्यांच्या कृपेचा पात्र होतो आणि या जन्मात सगळ्या सुखांचा अनुभव घेतो. शेवटी शिवाच्या परमधामाला जातो. शिवपूजा फक्त बाह्यविधी नाही, तर ही मनाची शुद्धी आणि भगवानावर अगाध प्रेम व विश्वास याचं प्रतीक आहे. ही विद्येश्वर संहितेचा महत्त्वाचा भाग आहे, ज्यात भगवान शिवाच्या परम स्वरूपाचं, त्यांच्या ज्योतिर्लिंगाच्या प्रकट होण्याचं आणि त्यांच्या पूजेशी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत. महत्त्व काय आहे हे सांगितले. ही संहिता आपल्याला सांगते की ब्रह्मा आणि विष्णू ही परम शिवाच्या शक्तीमुळेच जमले आहेत आणि तेच खरे सर्वोच्च देव आहेत. सूतजी पुढे म्हणाले, हे शौनक, आता मी तुला रुद्रसंहितेच्या पहिल्या विभागाचा, सृष्टी विभागाचा वर्णन करतो, ज्यात भगवान शिवाच्या लीला आणि सृष्टीच्या खोल रहस्यांचा उलगडा होतो. भगवान शिवाच्या प्रेरणेने जेव्हा सगळीकडे अंधार आणि पाणी पसरलेले होते, तेव्हा एक अद्भुत प्रकाशाचा गोळा प्रकट झाला. हा प्रकाशाचा गोळा निराकार परब्रह्म शिवाचं स्वरूप होता. त्या अनंत ऊर्जेतून एक सोनेरी अंड तयार झालं, ज्याला हिरण्यगर्भ म्हणतात. हे अंड हजारो वर्ष पाण्यात तरंगत राहिलं. मग त्या हिरण्यगर्भातून ब्रह्मा स्वतः प्रकट झाले. ब्रह्मा जेव्हा डोळे उघडले, तेव्हा त्यांनी स्वतःला पाण्याच्या मध्ये एका मोठ्या कमळावर बसलेलं पाहिलं. त्यांच्या भोवती फक्त पाणी आणि अंधार होता. त्यांना हे कळत नव्हतं की ते कोण आहेत, कुठून आले आहेत आणि त्यांचं काय कर्तव्य आहे. या अज्ञान आणि एकटेपणामुळे ते चिंतित झाले. ब्रह्मा यांनी स्वतःला ओळखण्याचा आणि सृष्टीच्या रहस्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. ते कमळाच्या तळाशी खाली उतरले, पण त्यांना कुठेही सुरुवात किंवा शेवट सापडला नाही. ते हजारो वर्ष पाण्यात भटकत राहिले, पण त्यांना ना कोणताही आधार मिळाला, ना कोणताही किनारा. निराश होऊन ब्रह्मा पुन्हा आपल्या कमळावर परत आले आणि तपस्या करण्याचा निर्धार केला. त्यांनी अनेक वर्ष कठोर तपस्या केली, जेणेकरून त्यांना स्वतःच्या प्राकट्याचं रहस्य आणि सृष्टीच्या निर्मितीचं ज्ञान मिळू शकेल. ब्रह्मा यांच्या तपस्या पाहून जलाच्या हातून अजून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. तो अतिशय तेजस्वी होता. त्याच्या शरीराचा रंग मेघासारखा काळा होता आणि तो शेष नागाच्या शय्येवर झोपलेला होता. हे स्वयं भगवान विष्णू होते, जे संपूर्ण सृष्टीचं पालन करतात. जेव्हा ब्रह्माजींनी भगवान विष्णूंना पाहिलं, तेव्हा त्यांनी त्यांना आपला भाग समजून नमस्कार केला. पण भगवान विष्णूंनी ब्रह्माजींना पाहून विचारलं, अरे मुला, तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस? ब्रह्माजींनी उत्तर दिलं, अरे बाबा, मीच या सृष्टीचा रचयिता आहे आणि सर्व देवांपैकी श्रेष्ठ आहे. त्यावर भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, तू माझ्या नाभीच्या कमळातून उत्पन्न झालास. मुला, मी या संपूर्ण जगाचा आधार आणि पालक आहे. असंच ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात आपापल्या श्रेष्ठतेची चर्चा सुरू झाली. लेकर पुन्हा भांडण सुरू झालं. दोघेही स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करायचा प्रयत्न करत होते आणि एकमेकांवर रागावू लागले. त्यांचा वाद इतका वाढला की ते युद्धासाठी तयार झाले. तसा काळ असताना त्यांच्यामध्ये एक अनोखा मोठा अग्निस्तंभ दिसला, ज्याबद्दल आपण विद्येश्वर संहितेतही ऐकलेलं होतं. तो स्तंभ अनंत होता आणि त्याची चमक कोट्यावधी सूर्यासारखी झळकत होती. ब्रह्मा आणि विष्णू दोघेही त्या अद्भुत दृश्याला पाहून थक्क झाले आणि आपला युद्ध विसरून त्या स्तंभाचा रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करू लागले. भगवान शिवानी ही लीला घडवली होती, जेणेकरून ब्रह्मा आणि विष्णूंना त्यांचा परमस्वरूप समजावं आणि ते त्यांच्या मर्यादित विचारांतून बाहेर पडून त्यांच्या अनादी अनंत स्वरूपाला ओळखू शकतील. हा अग्निस्तंभ भगवान शिवांचा ज्योतिर्लिंग स्वरूप होता, जो त्यांच्या निराकार सत्ता दाखवत होता. जेव्हा ब्रह्मा आणि विष्णूंनी त्या ज्योतिर्लिंगाच्या सुरुवात आणि शेवट शोधण्यात अपयश मानलं आणि शिवसमोर आपली चूक कबूल केली, तेव्हा भगवान शिवांनी त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं की तोच परमसत्ता आहे आणि ब्रह्मा आणि विष्णू त्याचाच अंश आहेत, ज्यांना सृष्टीचं सृष्टीकरण आणि पालन करण्याचं काम दिलं आहे. भगवान शिवांच्या आदेशानुसार ब्रह्माजींनी सृष्टीची रचना सुरू केली. सगळ्यात आधी ब्रह्माजींनी आपल्या मनातून पुत्रांची निर्मिती केली, ज्यांना मानसपुत्र म्हणतात. त्यात सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार, नारद, दक्ष, मरीच, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुल, कृतू, भृगू, वशिष्ठ हे प्रमुख होते. ब्रह्माजींनी त्यांना सृष्टीचा विस्तार करण्याचे आदेश दिले, पण त्यांच्या मानसपुत्रांनी भोग विसर्गात अडकायचं नाकारलं आणि मोक्षाचा मार्ग धरायचा ठरवलं. यामुळे ब्रह्माजींना निराशा झाली आणि त्यांना राग आला.
त्यांच्या रागामुळे भुवयातून रुद्रशिवाचा एक प्रचंड रूप प्रकट झाला. होय, रुद्राने भयंकर रूप धरून दांडगा गर्जना केली. ब्रह्माजींनी त्यांना सृष्टीचा विस्तार करण्यास सांगितले, पण रुद्रानेही लग्न अथवा सृष्टीमध्ये गुंतण्यास नकार दिला. ब्रह्माजींनी त्यांना अनेक नावे दिली आणि विनंती केली की ते जीवांच्या दुःखांचे निवारण करावेत. त्यानंतर ब्रह्माजींनी आपल्या देहातून स्त्री-पुरुषांची जोडी तयार केली. त्यामध्ये स्वयंभू मनू आणि शत्रुपा प्रमुख होते. त्यांच्यामुळे पुढे मानवजातीचा विस्तार झाला. ब्रह्माजींनी वेगवेगळ्या लोकांचे, देवयोन्या, असुरयोन्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांची निर्मिती केली आणि जलचरांची रचना देखील केली. त्यांनी पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू, जल हे पंचतत्वही तयार केले. असं करून ब्रह्माजींनी भगवान शिवांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या शक्तीने हा विशाल आणि विविध सृष्टीचा जन्म दिला. प्रत्येक जीव, प्रत्येक कणात भगवान शिवांचा अंश आहे आणि तेच या संपूर्ण विश्वाचे मूळ कारण आहेत. सृष्टीची ही प्रक्रिया भगवान शिवांच्या इच्छेने सुरू होते आणि त्यांच्यातच विलीन होते. सूतजी म्हणाले, हे शौनकजी, आता मी तुला रुद्रसंहितेचा सतीखंड सांगणार आहे, ज्यात भगवान शिव आणि देवी सतीची पवित्र कथा आहे, हे दाखवते. हा भाग शिव-पार्वतीच्या अनंत प्रेमाची आणि धर्माच्या स्थापनेची गोष्ट सांगतो. ब्रह्माजींनी सृष्टी तयार केल्यानंतर त्यांनी आपल्या मानसपुत्रांपैकी दक्ष प्रजापतीला खास अधिकार दिले. दक्ष फारच यशस्वी आणि शक्तिशाली होता आणि त्याला असं वरदान मिळालं होतं की तो आपल्या इच्छेनुसार प्राणी निर्माण करू शकतो. हळूहळू दक्षच्या मनात अहंकार वाढू लागला. त्याला वाटू लागलं की तोच सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्यासारखा दुसरा कोणी नाही. तो स्वतःला ब्रह्मा आणि विष्णूपेक्षा देखील जास्त श्रेष्ठ समजू लागला. दक्ष प्रजापतीची अनेक मुली होत्या. त्यातली एक होती सती. सती लहानपणापासूनच सती भगवान शिवची खूप मोठी भक्त होती. तिचं मन नेहमीच भगवान शिवच्या ध्यानात रमलेलं असायचं. सतीच्या मनात शिवप्रती अगाध प्रेम होतं आणि ती फक्त त्याच्याशीच लग्न करायला इच्छित होती. पण दक्ष प्रजापतींना भगवान शिव आवडायचे नाहीत. त्यांना शिवचा रौद्र रूप, गळ्यातील साप, शरीरावरचा भस्म आणि शमशानात राहणं हे सगळं मान्य नव्हतं. ते शिवांना स्वतःसारखं मानत नव्हते आणि त्यांना एक साधा तपस्वी समजत होते. आपल्या अहंकारामुळे दक्षांनी शिवांना कधीच योग्य सन्मान दिला नाही. जेव्हा सतीचं लग्न योग्य झालं तर दक्षाने त्यांच्यासाठी स्वयंवर आयोजित केलं. त्या स्वयंवरात सगळे देवता, ऋषी आणि राजे उपस्थित होते, पण दक्षाने भगवान शिवांना निमंत्रण दिलं नव्हतं. सतीचं मन शिवाशिवाय कोणालाही स्वीकारायला तयार नव्हतं. जेव्हा सतीने पाहिलं की स्वयंवरात भगवान शिव नाहीत, तेव्हा ती खूप दुःखी झाली आणि शिवाचं ध्यान करू लागली. तिच्या भक्ती आणि प्रेमाने आनंदित होऊन भगवान शिव तात्काळ स्वयंवराच्या ठिकाणी प्रकट झाले. सतीने भगवान शिवांच्या गळ्यात वरमाळा घालून त्यांना आपला नवरा मानलं. हे पाहून दक्ष प्रजापती अत्यंत रागावले. त्यांनी शिवाचा अपमान केला आणि म्हटलं की ते शमशानात राहणाऱ्या आणि अपशुभ वेशात असलेल्या एका तपस्वीशी त्यांची मुलगी कधीही लग्न करणार नाहीत. दक्षांनी शिवांना जोरात म्हणाले आणि तेथून निघून जाण्यास सांगितलं. भगवान शिव, जे खूप शांत स्वभावाचे आहेत, दक्षांच्या या अपमानकारक बोलण्यांना ऐकून सुद्धा शांत राहिले. ते सतीसोबत तिथून निघाले आणि कैलास पर्वतावर राहायला लागले. सतीला आपल्या वडिलांच्या वागणुकीने खूप दुःख झालं, पण त्यांनी आपल्या पतिव्रत धर्माला जपत भगवान शिवांसोबत राहणं स्वीकारलं. दक्षांचा अहंकार वाढतच गेला. त्यांनी भगवान शिवाला नीच दाखवायचं ठरवलं आणि त्यांच्या मनात त्यांच्या प्रतीकांबद्दल द्वेष जोपासला. सती कैलासावर भगवान शिवासोबत आनंदात राहू लागली, पण आपल्या वडिलांच्या तिरस्कारामुळे तिच्या मनात नेहमीच एक वेदना होती. दक्ष प्रजापतीने एक मोठा यज्ञ केला, ज्याला बृहस्पती यज्ञ म्हणतात. त्यात त्याने सगळ्या देवता, ऋषी आणि गणांना बोलावलं, पण भगवान शिव आणि देवी सतीला जाणून बुजून निमंत्रण दिलं नाही. दक्षाचा उद्देश होता शिवांचा अपमान करणं आणि दाखवणं की तो शिवांशिवायही यज्ञ पार पडेल. होऊ शकतं. जेव्हा सतीला कळलं की तिच्या वडिलांनी एक मोठा यज्ञ आयोजित केलाय आणि तिला आणि तिच्या नवऱ्याला भगवान शिवाला तिथं बोलावले नाहीयेत, तेव्हा तिला खूप दुःख आणि राग आला. सतीने भगवान शिवाला म्हणाली, हे स्वामी, माझ्या वडिलांनी हा यज्ञ केलाय आणि मला बोलावले नाही. मला तिथं जावं लागेल, जरी मला निमंत्रण दिलं नसलं तरी, कारण ते माझं वडिलांचं घर आहे. भगवान शिवांनी सतीला समजावलं, हे प्रिय, जिथं निमंत्रणाशिवाय जाणं अपमानास्पद ठरतं, तिथं जाऊ नकोस. तुमचे वडील माझ्याशी द्वेष करतात,
ते लोकांनी आम्हाला जाणूनसुद्धा बोलावले नाहीयेत. तू तिकडे गेलीस तर तुला लाज वाटेल. पण सती आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी ठाम होती. तिच्या मनात वडिलांबद्दल प्रेम आणि शिवाच्या अपमानाचा वेदना दोन्ही होते. भगवान शिवांनी सतीची इच्छा पाहून तिला यज्ञात जाण्याची परवानगी दिली, पण तिला सांगितलं की आपला सन्मान सांभाळ. सती यज्ञस्थळावर पोहोचली. तिकडे पोहोचून तिने पाहिलं की सगळे देवता आणि ऋषी उपस्थित आहेत, पण तिच्या नवऱ्याला भगवान शिवाला कुठलंही स्थान नाही आणि त्याचा काही समावेश नाही. दक्ष प्रजापतीने सतीला पाहून त्यांचा अपमान केला आणि भगवान शिवासाठीही कटू शब्द वापरले. त्यांनी सतीला सांगितलं की तिला शिवसारख्या अशुभ आणि रहस्यमय माणसाशी लग्न करू नये होतं. आपल्या पतीच्या अपमानामुळे आणि आपल्या आत्मसन्मानाला लागलेल्या जखमेने सती सहन करू शकली नाही. तिच्या हृदयात राग आणि दुःखाची आग पेटली. तिने सर्व देवता आणि ऋषींना सांगितलं, माझ्या वडिलांनी भगवान शिवाचा अपमान करून फार मोठा पाप केला आहे. मी अशी देह धारण करू शकत नाही जी अशा वडिलांपासून जन्माला आली आहे ज्यांनी माझ्या परमपूज्य पतीचा अपमान केला आहे. सतीने आपला योगबल वापरून आपल्यात अग्नी पेटवली आणि स्वतःला जळून भस्म करून टाकलं. तिच्या आत्मदाहानं सगळ्या लोकांत खळबळ उडाली. देवता आणि ऋषी लोकांनी दक्षाच्या या कृत्याला जोरदार निंदा केली. सूतजी म्हणाले, हे शौनक, सतीच्या आत्मदाहानंतर भगवान शिवाचा राग प्रचंड पेटला. शिव, जे फार शांत आणि विरक्त आहेत, आपली पत्नी अपमानित होऊन तिने बलिदान दिल्याने इतके खिन्न झाले की त्यांचा रौद्र रूप समोर आला. कैलासावर जेव्हा शिवांना सतीच्या आत्मदाहाची बातमी मिळाली तेव्हा ते फारच रागावले. त्यांचे डोळे लाल झाले, शरीर थरथरायला लागलं आणि ते त्यांच्या जटांना पकडून ते झटकू लागले. त्यांच्या रागामुळे त्रिलोकात भूकंप उडाला. भगवान शिवांनी आपली एक जटा उखाडली आणि ती पृथ्वीवर फेकली. त्या जटेतून एक भयंकर माणूस जन्माला आला, ज्याचं नाव वीरभद्र होतं. वीरभद्राचं रूप खूपच भयानक होतं. त्याचं शरीर प्रचंड, हजारो हात असलेलं आणि अग्नीसारखं तेजस्वी होतं. त्याच्यासोबत महाकालीही प्रकट झाली, जिनं भयंकर रूप घेतलं होतं. भगवान शिवांनी वीरभद्र आणि महाकालीला आदेश दिला, अरे वीरभद्र, लगेच दक्षांच्या यज्ञस्थळी जा आणि तो यज्ञ नष्ट कर. दक्षाचं डोकं चिरून टाक आणि सगळ्या देवतांनाही आणि ऋषींनाही. पार्वतीला दर्शन दिले आणि तिला म्हणाले, आई पार्वती, तुझ्या तपस्येमुळे मी खूप आनंदी आहे. मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारतो. हे ऐकून पार्वती खूप आनंदी झाली. भगवान शिव आणि पार्वतीचं लग्न साजरं होऊ लागलं. सगळे देवता आणि ऋषी या लग्नात सहभागी झाले. भगवान शिव आपल्या बारातीसोबत, ज्यात भूत, प्रेत आणि गण होते, हिमालयावर पोहोचले. भगवान शिव आणि पार्वतीचं लग्न विधीपूर्वक संपन्न झालं, ज्यामुळे सगळ्या लोकांत आनंद आणि उत्साह पसरला. या लग्नामुळे तारकासुराचा नाश झाला आणि सृष्टीत नवा अध्याय सुरू झाला. धर्माची पुनर्स्थापना केली. सूतजी म्हणाले, हे शौनक, आता मी तुला रुद्रसंहितेच्या कुमारखंडाचं वर्णन करतो, ज्यात भगवान शिव आणि पार्वतींच्या मुला युद्धदेवता स्कंदकुमार, कार्तिकेय यांच्या जन्माची आणि त्यांच्या शौर्यकथांची गोष्ट आहे. हा खंड देवतांच्या त्रास दूर करण्याचा आणि धर्म जिंकण्याचा प्रतीक आहे. पार्वतीशी विवाहानंतर भगवान शिव आणि पार्वती कैलास पर्वतावर आनंदाने राहू लागले. पण तिथे तारकासूर नावाचा राक्षस तीनही लोकांत दहशत पसरवत होता. त्याला ब्रह्माजीकडून असं वरदान मिळालं होतं की त्याचा वध फक्त शिवच करू शकतील. पार्वतीच्या मुलानेच ते शक्य होणार होतं, म्हणून देवता खूपच चिंतित होते. ते शिव पार्वतींच्या मुलाच्या जन्माची वाट पाहत होते. देवतांनी भगवान शिवांना विनंती केली की ते पुत्ररत्न मिळवून द्यावे, ज्यामुळे तारकासुराचा नाश होईल. भगवान शिवांनी देवतांची प्रार्थना मान्य केली. त्यांच्या तेजातून एक दिव्य ज्योती निर्माण झाली, जी खूप तेजस्वी आणि शक्तिशाली होती. ही ज्योती अग्निदेवाने घेतली, पण तोही ती सहन करू शकला नाही. मग अग्निदेवाने ती तेज गंगा नदीत सोडली. गंगानंही ती दिव्य ज्योती सहन करू शकली नाही आणि ती शरदवनात गेली. स्थापना झाली. शरदवनात हा तेजस्वी 6 डोळ्यांचा एक बाळ म्हणून दिसला. तो बाळ इतका तेजस्वी होता की त्याने सगळं वातावरण उजळून टाकलं. हा बाळ पाहून 6 कृतिकांनी, जे तारामंडळातल्या तारे आहेत, त्यांना तो इतका आवडला की त्यांनी त्याला आपला मुलगा समजून दूध पाजलं. त्यामुळे या बाळाचं नाव कार्तिकेय, कृतिकांचा पुत्र ठेवलं गेलं. भगवान शिव आणि पार्वती यांना जेव्हा या बाळाच्या जन्माची बातमी मिळाली तेव्हा ते खूप आनंदी झाले. कार्तिकेय लहानपणापासूनच जबरदस्त शक्तीने भरलेले होते आणि त्यांना नैसर्गिकरित्या युद्ध कौशल्यही होते. जेव्हा कार्तिकेय मोठा झाला तेव्हा देवतांनी त्याच्याकडे तारकासुराचा वध करण्याची विनंती केली. कार्तिकेयाने देवतांची प्रार्थना मान्य केली आणि लढाईसाठी तयार झाला. एक भीषण युद्ध झाले, ज्यात कार्तिकेयाने आपल्या दिव्यशक्ती आणि अपार धैर्याने तारकासुराला पराभूत करून त्याचा वध केला. तारकासुराच्या वधामुळे तीनही लोकांत शांती प्रस्थापित झाली आणि देवतांनी श्वास उचलला.
सगळ्यांनी कार्तिकेयाच्या शौर्याची आणि पराक्रमाची खूप प्रशंसा केली. एकदा देवतांनी भगवान शिवांना विचारले की गणेश आणि कार्तिकेयामध्ये कोण मोठा आहे. त्यावर भगवान शिवांनी एक स्पर्धा लावली गेली होती. त्यांनी सांगितलं की जो कोणी तीनही लोकांची फेरफटका मारून सगळ्यात आधी परत येईल तोच सर्वोत्तम समजला जाईल. कार्तिकेय आपल्या मयुरावर बसून लगेच तीनही लोकांची फेरफटका मारायला निघाले. ते खूप वेगाने प्रवास करू लागले. दुसरीकडे गणेशजी, ज्यांचा वाहन मूषक आहे, त्यांनी एक वेगळी युक्ती केली. त्यांनी माहिती होतं की शारीरिक वेगाने ते कार्तिकेयाला हरवू शकत नाहीत. गणेशजींनी आपल्या आईबाबा भगवान शिव आणि पार्वतींच्या भोवती 7 वेळा फेरफटका मारला आणि हात जोडून उभे राहिले. जेव्हा भगवान शिवांनी विचारले की तू परिक्रमा का केली नाहीस, तेव्हा गणेशजी म्हणाले, सगळे लोक तुमच्याच रूपात आहात. तुम्ही आणि आई पार्वती माझ्यासाठी संपूर्ण विश्व आहात. तुमची परिक्रमा करून मी तिन्ही लोकांची परिक्रमा केली आहे. हे ऐकून भगवान शिव आणि पार्वती खूप आनंदी झाले. त्यांनी गणेशाची बुद्धी, भक्ती आणि आईवडिलांबद्दलचा अगाध प्रेमाची स्तुती केली. शिवजींनी जाहीर केलं की गणेशच श्रेष्ठ आहे आणि त्याला सगळ्यांत प्रथम पूजा करण्याचा वरदान दिला. जेव्हा कार्तिकेय तिन्ही लोकांची परिक्रमा करून परत आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की गणेश आधीच ठिकाणी आहे आणि त्याला श्रेष्ठ घोषित करण्यात आलं आहे. हे झालं. कार्तिकेयाला यावर खूप वाईट वाटलं आणि तो थोड्या वेळासाठी रागावून क्रोंच पर्वतात गेला. कार्तिकेयाचा क्रोंच पर्वतात जाण्यामुळे माता पार्वती आणि भगवान शिव खूप दुःखी झाले. ते कार्तिकेयाला शांत करण्यासाठी क्रोंच पर्वतावर गेले. कार्तिकेयांनी त्यांना येताना पाहिलं तर तो अजून पुढे गेला. तेव्हा भगवान शिव त्या उत्तम ठिकाणी, जिथे कार्तिकेयांनी तपस्या केली होती, स्वतः मल्लिकार्जुन नावाच्या ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थापन झाले. आजही देवी पार्वतीसह भगवान शिव मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग म्हणून पूजले जातात. तो तोच आहे जो सदैव तिथे वसलेला आहे. हा ज्योतिर्लिंग भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो आणि सर्व पाप नष्ट करतो. त्या दिवसापासून शिव आणि पार्वती दोघेही अमावस्येला, शिव आणि पौर्णिमेच्या दिवशी क्रोंच पर्वतावर आपल्या मुलगा कार्तिकेयाला शोधायला जातात. जो कोणी स्वामी कार्तिकेयाचे दर्शन किंवा पूजा करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मनाप्रमाणे फळे मिळतात. सर्व देवता आणि ऋषीमंडळीही त्या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घेण्यासाठी जातात. सूतजी म्हणाले, हे शौनक, मी तुला सर्व पाप नष्ट करणारे श्री गणेश आणि कार्तिकेय के चरित्र सांगितले आहे. जो कोणीही भक्तिभावाने हे वाचतो, ऐकतो किंवा सांगतो त्याचे सर्व मनोकामना पूर्ण होतात. ही कथा पाप नष्ट करणारी, सुख देणारी आणि मोक्ष मिळवून देणारी आहे. सूतजी म्हणाले, हे शौनकजी, आता मी तुला शिवपुराणातील धर्मसंहिता सांगतो, जी धर्माच्या मूळ तत्वांना, मानव जीवनातील कर्तव्यांना आणि विविध आश्रमांच्या महत्त्वाला उलगडते. ही संहिता माणसाला धार्मिक जीवन कसे जपायचे आणि परमकल्याण कसे मिळवायचे ते दाखवते. धर्म मानव जीवनाचा पाया आहे. धर्माशिवाय जीवन निरर्थक आणि उद्देशहीन होतो. भगवान शिवांनी स्वतः म्हणतात की धर्म पाळणाराच मला आवडतो. धर्म म्हणजे फक्त पूजापाठ करणे नाही, तर सत्य बोलणे, अहिंसा करणे, दया दाखवणे, दान देणे, परोपकार करणे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आणि सगळ्या प्राण्यांमध्ये प्रेम ठेवणं म्हणजेच धर्म आहे. जो माणूस धर्माच्या मार्गावर चालतो तो या जगात सुखी राहतो आणि पुढल्या जन्मातही त्याला चांगली जागा मिळते. मानवी जीवन 4 मुख्य आश्रमांमध्ये विभागलंय, जेणेकरून माणूस जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपले कर्तव्य नीट पार पाडू शकेल आणि शेवटी मोक्षाला पोहोचू शकेल. हे 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य आश्रम. हे आश्रमाचं जीवन सुरुवातीपासून सुमारे 25 वर्षांपर्यंत चालतं. या काळात माणसाने गुरूंच्या सोबत राहून शिकणं गरजेचं असतं. ब्रह्मचर्य पाळणं आवश्यक असतं. इंद्रियांवर नियंत्रण ठेवावं आणि ज्ञान मिळवण्यावर लक्ष केंद्रित करावं. ब्रह्मचारीने गुरूंचा सन्मान करायला हवा आणि शिस्तीत राहायला हवं. या आश्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःला भविष्यासाठी तयार करणं. गृहस्थाश्रम हा विवाहानंतर सुरू होतो आणि साधारणतः 50 वर्षांपर्यंत चालतो. हा आश्रम सर्व आश्रमांपैकी श्रेष्ठ मानलं जातं, कारण इतर सगळे आश्रम त्यावर अवलंबून असतात. गृहस्थाने धर्मानुसार धन कमावं, कुटुंबाची सांभाळ करावी, पाहुण्यांचा सत्कार करावा आणि पंचमहायज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, ब्रह्मयज्ञ पाळावेत. गृहस्थाने समाजापुढे आपले कर्तव्यही पार पाडले पाहिजे आणि धर्म, अर्थ, काम यांचा संतुलन जपायला हवं. वानप्रस्थ आश्रम गृहस्थ जीवनानंतर साधारण 50 ते 75 वर्षांच्या वयात असतो. या अवस्थेत माणसाला सांसारिक मोहमाया कमी करायची असते. का त्याग कर वनात जाऊन तपश्चर्या करायला पाहिजे. हळूहळू घरगुती कामांतून विरक्त होऊन आध्यात्मिक साधनेवर जास्त लक्ष द्यायला हवे. वामप्रस्थीने संयमित जीवन जगायला हवे आणि ईश्वराचा विचार करायला हवा. संन्यासाश्रम हा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात साधारण 75 वर्षांच्या नंतर येतो. या अवस्थेत माणसाने पूर्णपणे सांसारिक बंधनं सोडून संन्यास स्वीकारायला हवा. कोणत्याही प्रकारच्या साठवणूक किंवा आसक्तीपासून मुक्त होऊन फक्त मोक्ष मिळवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.
संन्यासी भिक्षेवर जीवन जगतो, करायला हवं आणि सतत ईश्वराचं ध्यान करायला हवं. या चारही आश्रमांचं पालन केल्याने माणूस धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ मिळवू शकतो. सूदजी पुढे म्हणाले की शौनक धर्मसंहितेत दान, तप आणि सत्य यांचं महत्त्व विशेषपणे सांगितलं आहे. हे तीनही माणसाच्या कल्याणासाठी खूप गरजेचे आहेत. दान म्हणजे परमधर्म. जो माणूस श्रद्धेने आपल्या कमाईतला काही भाग इतरांच्या उपकारासाठी देतो त्याला अनंत पुण्य मिळतं. दान फक्त पैशाचं नाही तर विद्या, अन्न, वस्त्र यांचंही देता येतं. ज्ञान असणंही गरजेचं आहे. अन्नदान, विद्यादान, कन्यादान आणि गोदान यांना खास पुण्याचं काम मानलं जातं. दान देणाऱ्याच्या मनात अहंकार नसावा आणि दान फक्त योग्य व्यक्तीला द्यावं. तपस्या म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण मिळवणं आणि मन शुद्ध करणं हे एक महत्त्वाचं साधन आहे. तपस्या म्हणजे फक्त शारीरिक त्रास सहन करणं नव्हे तर मन आणि इंद्रियांना हाताळून एकाग्रतेने ईश्वराची पूजा करणं आहे. वेगवेगळे व्रत, उपवास, ध्यान आणि योग हे सुद्धा तपस्येचे भाग आहेत. तपस्येमुळे आत्मा शुद्ध होतो, पापांपासून मुक्ती मिळते, नाश होतो आणि आध्यात्मिक शक्ती वाढते. सत्य म्हणजे सत्य पाळणं हे सगळ्यात मोठं धर्म आहे. सत्य बोलणारा माणूस सर्व देवतांना आवडतो. सत्य फक्त बोलण्यात नाही तर मनात आणि कर्मातही असावा लागतो. जो माणूस सत्य पाळतो त्याला सगळ्या प्रकारच्या भीतींपासून मुक्तता मिळते आणि त्याला परम शांती प्राप्त होते. असत्य बोलणारा माणूस या जगात आणि परलोकातही दुःख सहन करतो. सत्याचं पालन केल्यामुळे माणसाचं तेज वाढतं आणि त्याला ईश्वरीय कृपा मिळते. धर्मसंहितेत सांगितलं आहे की या सगळ्या धर्माच्या तत्वांचं पालन केल्याने माणसाचे जीवन यशस्वी होतं आणि तो भगवान शिवाच्या परमस्थानाला पोहोचतो. ही संहिता आपल्याला शिकवते की जीवन कसं धार्मिकता, नैतिकता आणि आध्यात्मिकतेसोबत जगावं. धर्मसंहितेमध्ये पंचमहायज्ञांचंही सविस्तर वर्णन आहे, जे प्रत्येक गृहस्थाने आपल्या क्षमतेनुसार पूर्ण करावेत. हे पंचयज्ञ माणसाला निसर्ग, देवता, ऋषी, माणसं आणि इतर जीवांबद्दलच्या कर्जातून मुक्त करतात. देवयज्ञ म्हणजे देवऋण, देवतांकडे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जाणारा यज्ञ. यात देवतांना हवन, अर्पण आणि स्तुती करून प्रसन्न केलं जातं. यामुळे माणसाला देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि तो निसर्गाच्या नियमांचं पालन करतो. पितृयज्ञ हा आपल्या पूर्वजांबद्दल सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जातो. यात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करून पितर समाधानी केले जातात. त्यामुळे पितरांना शांती मिळते आणि माणूस पितृदोषापासून मुक्त होतो. ऋषीयज्ञ हा ऋषी, गुरु यांना सन्मान देण्यासाठी केला जाणारा यज्ञ असतो. यात वेद, शास्त्र आणि ज्ञानाचा अभ्यास केला जातो. अध्यापन आणि ऋषींच्या उपदेशांचं पालन केले जाते. यामुळे माणसाला ज्ञान मिळतं आणि तो आध्यात्मिक प्रगती करतो. माणूस यज्ञ म्हणजे माणसांशी सेवा आणि दानाच्या माध्यमातून केलेला यज्ञ. यात पाहुणचार, गरजूंची मदत आणि समाजसेवा केली जाते. यामुळे माणसाला सामाजिक सुसंवाद आणि पुण्य मिळतं. भूतयज्ञ म्हणजे इतर जीवजंतू, प्राणी, पक्षी, कीटक, पतंग यांच्याप्रती दया आणि पोषण दाखवून केलेला यज्ञ. यात प्राण्यांना चारा देणे, पक्षींना दाणे देणे आणि सगळ्या जीवांची काळजी घेणे यांचा समावेश होतो. यातना आणि करुणा यांचा भाव असतो. त्यामुळे माणसाला सगळ्या प्राण्यांबद्दल प्रेम आणि अहिंसा शिकायला मिळते. हे पंचमहायज्ञ पाळल्याने माणसाचं आयुष्य संतुलित होतं, त्याला पुण्य मिळतं आणि तो समाज आणि निसर्गाशी जुळवून घेतो. ही धर्मशास्त्र आपल्याला सांगते की एखादा माणूस धार्मिक जीवन जगत असतानाही सगळी कर्तव्य पार पाडू शकतो आणि शेवटी मोक्षाकडे वाटचाल करू शकतो. सूतजी म्हणाले, हे शौनक, आता मी तुला शिवपुराणाचं ज्ञान सांगतो, जे परम ज्ञान आणि आत्म्याबद्दल आहे. परमेश्वराशी निगडीत आणि मोक्ष मिळवण्याच्या गूढ गोष्टी उलगडते ही शास्त्र. ही संहिता माणसाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून आत्मज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतं. ज्ञान म्हणजे अज्ञानाचा नाश करणारा आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारा. फक्त कर्मकांड आणि भक्ती पुरेशी नाहीत. जोपर्यंत माणसाला ब्रह्मज्ञान मिळत नाही तोपर्यंत काहीही साध्य होत नाही. भगवान शिवांनी स्वतः सांगितलंय की ज्ञानच खरी सत्यता आहे आणि त्यातूनच माझी प्राप्ती शक्य आहे. ज्ञान म्हणजे फक्त पुस्तके वाचणं किंवा माहिती गोळा करणं नाही, तर आत्म्याचा खरी स्वरूप ओळखणं आणि त्याला परब्रह्माशी जोडणं होय.
ही प्रक्रिया आहे. अज्ञानामुळे माणूस संसाराच्या बंधनात अडकलेला असतो आणि जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत राहतो. जेव्हा माणसाला आत्मज्ञान मिळतं तेव्हा त्याला समजतं की तो शरीर नाही तर अमर आत्मा आहे आणि ही आत्मा परब्रह्म शिवाचाच अंश आहे. हे ज्ञानच माणसाला सर्व दुःखांपासून मुक्त करतं आणि परम शांती देतं. ज्ञान मिळवण्यासाठी काही मुख्य मार्ग आहेत. श्रवण म्हणजे गुरु किंवा शास्त्रांमधून ज्ञान ऐकणं. यात लक्ष देऊन उपदेश आणि वेदांचं ज्ञान ऐकणं समाविष्ट आहे. मनन म्हणजे ऐकलेल्या ज्ञानावर विचार करणं, खूप खोलून विचार करणं आणि ते आपल्या बुद्धीत ठसवणं. ध्यान मनन केल्यानंतर त्या ज्ञानाला आपल्या आयुष्यात उतरवणं आणि त्यावर सतत लक्ष ठेवणं, जेणेकरून ते अनुभवात रूपांतरित होईल. ज्याने हे 3 टप्पे पाळले त्याला हळूहळू आत्मज्ञान प्राप्त होतं आणि तो मायाच्या बंधनांपासून मोकळा होतो. ज्ञान संहितेत आत्मा आणि परमात्म्याच्या अगदी घट्ट नात्याचं सविस्तर वर्णन केलंय. आत्मा म्हणजे प्रत्येक जीवात राहणारा जागृत घटक आहे आणि परमात्मा म्हणजे तोच परब्रह्म शिव, जो संपूर्ण ब्रह्मांडात व्यापलेला आहे. हा संसार ज्यात आपण राहतो तो भगवान शिवांच्या मायेने बनलेला आहे. हा क्षणभंगूर आणि सतत बदलणारा आहे. माणूस या मायेच्या भ्रमात अडकून स्वतःला फक्त शरीर आणि मनापुरताच मर्यादित समजतो आणि त्याचा खरा स्वरूप विसरतो. जेव्हा त्याला ज्ञान मिळतं तेव्हा तो समजतो की अहं ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्माच आहे आणि तत्वमसी म्हणजे तू तूच आहेस. हे ज्ञान त्याला अद्वैताच्या मार्गावर नेतं, जिथे आत्मा आणि परमात्म्यात काहीही फरक नसतो. ब्रह्माचं स्वरूप ज्ञानसंहितेत अगदी अवर्णनीय म्हटलं आहे. ब्रह्मा निराकार, निर्गुण, अनादी, अनंत आणि सर्वव्यापी आहे. तो सर्व गुणांपलीकडे आहे, तरीही सर्व गुणांचं मूळ तो आहे. तो सगळ्या रूपांपलीकडे आहे, तरीही तो सगळ्या रूपांचा उगम आहे. तो सगळ्या द्वंद्वांपासून मुक्त आहे. ना तो स्त्री आहे ना पुरुष, ना शुभ ना अशुभ. तो फक्त सच्चिदानंद आहे, म्हणजे अस्तित्व, चेतना आणि परमानंद. भगवान शिव हा त्या परब्रह्माचा साकार रूप आहे, जो भक्तांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या रूपांत प्रकट होतो. त्याचा निराकार स्वरूप म्हणजे ब्रह्मा आहे आणि त्याचा सगुण रूप भक्तांना ज्ञानाच्या मार्गावर चालायला मदत करतो. ज्ञानामुळे माणूस शिवाच्या या निराकार आणि साकार दोन्ही रूपांना समजू शकतो. ज्ञानसंहितेत आत्मा आणि परमात्म्याचा अविभाज्य नात्याचा उल्लेख आहे. सविस्तर सांगितलंय. आत्मा म्हणजे प्रत्येक जीवात राहणारा जिवंत तत्व आहे आणि परमेश्वर म्हणजे तोच परब्रह्म शिव आहे, जो संपूर्ण ब्रह्मांडात पसरलेला आहे. आपण ज्या जगात राहतो ते भगवान शिवाच्या मायेमुळे तयार झालं आहे. हे जग खूपच तात्पुरतं आणि सतत बदलणारं आहे. माणूस या मायेमध्ये फसून स्वतःला फक्त शरीर आणि मनापुरतं मर्यादित समजतो आणि आपलं खरी स्वरूप विसरतो. जेव्हा त्याला ज्ञान मिळतं तेव्हा त्याला समजतं अहं ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे आणि तत्वमसी म्हणजे तूच ब्रह्म आहेस. हे ज्ञान त्याला अद्वैताच्या दिशेने नेतं, जिथे आत्मा आणि परमात्मा यामध्ये कोणताही फरक नाही राहतो. ब्रह्माचं स्वरूप ज्ञानसंहितेत असं सांगितलंय की ते सांगता येणार नाही. ब्रह्मा निराकार, निर्गुण, अनादी, अनंत आणि सर्वव्यापी आहे. तो सगळ्या गुणांपासून दूर आहे, पण तरीही सगळ्या गुणांचा आधार आहे. तो सगळ्या रूपांपेक्षा वरचा आहे, पण तरीही तो सगळ्या रूपांचा मूळ आहे. तो सगळ्या द्वंद्वांपासून मोकळा आहे. तो ना स्त्री आहे ना पुरुष, ना शुभ आहे ना अशुभ. तो फक्त सच्चिदानंद आहे, म्हणजे अस्तित्व, चेतना आणि परमानंद. भगवान शिव हा त्या परब्रह्माचा साकार रूप आहे, जो भक्तांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या रूपांत प्रकट होतो. त्याचा निराकार स्वरूप म्हणजे ब्रह्मा आहे आणि त्याचा सगुण रूप भक्तांना ज्ञानाच्या मार्गावर नेतो, चालायला मदत करतो. ज्ञानामुळे माणूस शिवाच्या या निराकार आणि साकार दोन्ही रूपांना समजू शकतो. ज्ञानसंहितेत मोक्षाचे 2 मुख्य प्रकार सांगितले आहेत, जीवनमोक्ष आणि विदेहमोक्ष. जीवनमोक्ष म्हणजे अशी अवस्था जेव्हा माणूस या जीवनात शरीरात राहूनही मोक्ष मिळवतो. हे तेव्हा घडते जेव्हा त्याला आत्मज्ञान होते आणि तो मायेच्या बंधनातून मुक्त होतो. जीवनमोक्षी माणूस जगात असला तरी जगापासून वेगळा राहतो. त्याला सुख दुःख, लाभ हानी, मान अपमान यांसारख्या गोष्टींनी काही फरक पडत नाही. तो सर्व कर्म निष्काम भावाने करतो आणि त्यांचं फळ नकोसं वाटतं. तो सगळ्या जीवांमध्ये देवाचं दर्शन करतो आणि सर्वांबद्दल प्रेम ठेवतो. मुक्त जीवन जगणारा माणूस स्वतःच प्रकाशमान असतो आणि इतरांना ज्ञानाचा मार्ग दाखवतो. मुक्ती म्हणजे अशी अवस्था जेव्हा माणूस शरीर सोडल्यानंतर पूर्णपणे मोक्ष प्राप्त करतो. ही परम अवस्था आहे जिथे आत्मा परमेश्वरात विलीन होतो आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमची मुक्ती
मुक्ती मिळते. मुक्त झालेल्या आत्म्याला पुन्हा संसारात येण्याची गरज नसते. तो परम शांततेत असतो आणि आनंद मिळतो आणि शिवाच्या परमधामात राहतो. ज्ञानसंहिता आपल्याला शिकवते की फक्त कर्म आणि भक्तीच नाही, तर ज्ञानही मोक्षाचा एक अनिवार्य भाग आहे. जो माणूस ज्ञानाच्या मार्गावर चालतो तो अज्ञानाच्या अंधारातून मुक्त होतो, परमप्रकाश मिळवतो आणि अखेरीस भगवान शिवांसोबत एकरूप होतो. हे ज्ञानच जीवनाचं शेवटचं ध्येय आहे. सूतजी म्हणाले, हे शौनक, आता मी तुला शिवपुराणातील वायुसंहितेचं वर्णन करतो, ज्यात ब्रह्मांडाची उत्पत्ती, विविध लोकांचं स्वरूप आणि वायूचं महत्त्व स्पष्ट केलं आहे. ही संहिता आपल्याला भगवान शिवाच्या ब्रह्मांडीय लीलांची आणि त्याच्या सर्व व्यापकतेची माहिती देते. वायू, जी प्राण आणि जीवनशक्तीचं प्रतीक आहे, हा संपूर्ण ब्रह्मांडात पसरलेला आहे. वायू फक्त हवा नाही, तर एक सूक्ष्म ऊर्जा आहे, जी प्रत्येक प्राणात प्राणस्वरूपात असते. भगवान शिवाच्या इच्छेनेच वायूची उत्पत्ती झाली आणि तोच सर्व जगाला धारण करतो. वायूशिवाय कोणताही जीव जगू शकत नाही आणि कोणतंही सृष्टीचं कामही शक्य नाही. वायुसंहितेत वेगवेगळ्या प्रकारच्या वायूंचं वर्णन केलं आहे, जे ब्रह्मांडात आहेत. वेगवेगळे काम करतात. त्यात प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असं 5 प्राणवायू मुख्य आहेत, जे माणसाच्या शरीरात जीव चालवतात. याशिवाय विश्वाच्या पातळीवरही वायूच्या अनेक शक्ती काम करतात, ज्या ग्रह, नक्षत्र आणि आकाशगंगांच्या हालचाली नियंत्रित करतात. वायूच तो घटक आहे जो सूक्ष्म ते मोठ्या सर्व स्वरूपांमध्ये असतो. तो सर्व जीवांना हालचाल देतो, आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतो आणि आग पेटवतो. वायूच सृष्टीचं संतुलन राखतो. वायुसंहितेत ब्रह्मांड कसा तयार झाला आणि त्याचा लय सहारा चक्र कसा फिरतो हे सविस्तर सांगितलंय. हा चक्र भगवान शिवांच्या इच्छेने आणि त्यांच्या लीलेने चालतो. सृष्टीच्या सुरुवातीला जेव्हा फक्त निराकार ब्रह्मा होता, तेव्हा भगवान शिवांच्या इच्छेने महत्त्वाचं तत्त्व प्रकट झाला. महत्त्वाच्या तत्वापासून अहंकार आला, अहंकारापासून पंचतत्व झाले: आकाश, वारा, अग्नी, पाणी आणि पृथ्वी. या पंचतत्वांपासून संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालं. ब्रह्मा भगवान शिवांच्या प्रेरणेने या तत्वांचा वापर करून वेगवेगळ्या लोकांचं, प्राण्यांचं आणि वनस्पतींचं सृष्टी करतात. हा ब्रह्मांड एक निश्चित वेळेच्या चक्रानुसार सगळं चालतं. प्रत्येक कल्पाच्या शेवटी भगवान शिव रुद्राच्या रूपात प्रकट होतात आणि संपूर्ण सृष्टीचा नाश करतात. सगळे लोक, सगळे प्राणी आणि सगळे तत्व त्यात विलीन होतात. तो काळ म्हणजे प्रलयाचा काळ असतो, जेव्हा सगळं पुन्हा निराकार ब्रह्मात मिसळून जातं. प्रलयानंतर पुन्हा भगवान शिवांच्या इच्छेनुसार नवीन सृष्टी सुरू होते. हा सृष्टी आणि लय यांचा चक्र अनादी काळापासून सुरू आहे आणि अनंत काळपर्यंत सुरू राहणार आहे. ही भगवान शिवांच्या अपार शक्ती आणि त्यांच्या लीलेचं प्रतीक आहे. वायुसंहिता आपल्याला हे शिकवते, हा संसार अगदी क्षणिक आहे आणि सगळं काही सतत बदलत राहतं. केवळ भगवान शिवच शाश्वत आणि न बदलणारे आहेत. आपल्याला या जगाच्या मोहातीन मुक्त होऊन भगवान शिवाच्या परम स्वरूपाचा ध्यान करायला हवं. वायुसंहितेत ब्रह्मांडात असलेल्या वेगवेगळ्या लोकांचंही वर्णन आहे, जिथे देवता, ऋषी आणि विविध प्रकारचे प्राणी राहतात. हे लोक स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारचे असतात. पृथ्वीलोक म्हणजे जिथे माणूस, प्राणी, पक्षी आणि वनस्पती राहतात. हे कर्मभूमी आहे, जिथे जीव त्यांच्या कर्मांनुसार फळं मिळवतात. हे लोक आहेत. भूवर लोक म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यामध्ये असलेलं लोक. इथे काही सूक्ष्म जीव आणि पितर राहतात. स्वर्गलोक म्हणजे देवांचं घर असतं, जिथे पुण्यात्मा आपले शुभ कर्मांचं फळ भोगतात. महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक हे उच्च लोक आहेत, जिथे ऋषी, मुनी आणि परमज्ञानी आत्मा राहतात. हे लोक हळूहळू अधिक सूक्ष्म आणि पवित्र होत जातात. ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्माजींचं निवासस्थान, जिथून सृष्टीचं संचालन होतं. वैकुंठ लोक म्हणजे भगवान विष्णूंचं घर, जिथून ते सृष्टीचं पालन करतात. कैलास लोक म्हणजे भगवान शिवांचा परमधाम आहे. कैलास लोक हा सगळ्या लोकांत सगळ्यात वरचा आणि खूप पवित्र जागा आहे. इथे भगवान शिव आपल्या पत्नी पार्वती, मुलं गणेश आणि कार्तिकेय आणि आपल्या गणांसोबत राहतात. कैलास पर्वत फक्त एक भौतिक पर्वत नाही, तर तो एक आध्यात्मिक जागा आहे, जिथे परम शांतता आणि आनंद अनुभवायला मिळतो. वायुसंहितेत सांगितलं आहे की सगळे लोक भगवान शिवच्या शक्तीने चालतात आणि तेच सगळ्या लोकांचे स्वामी आहेत. जो माणूस भक्ती आणि ज्ञानाने भगवान शिवची पूजा करतो, त्याला अखेरपर्यंत कैलास लोकात स्थान मिळतं आणि तो जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतो. ही वायुसंहिता आपल्याला ब्रह्मांडाच्या गूढ रहस्यांबद्दल, जीवन मरणाच्या चक्राबद्दल आणि भगवान शिवांच्या सर्वव्यापी शक्तीबद्दल माहिती देतो.
ती आपल्याला शिकवते की कशी वायूप्रमाणे भगवान शिव हा संपूर्ण विश्व चालवतात. तर असं होतं शिवपुराणाच्या पहिल्या भागाचा समारोप, जिथे आपण शिवपुराण महात्म्यापासून विद्येश्वर संहितेपर्यंत रुद्र संहितेतील विविध विभाग जसे सृष्टीखंड, सतीखंड, पार्वतीखंड, कुमारखंड आणि नंतर धर्मसंहिता, ज्ञानसंहिता आणि शेवटी वायुसंहिता अशी यात्रा केली. आपण शिवाची महिमा आणि सृष्टीची रहस्य आणि आयुष्याच्या महत्त्वाच्या तत्वांना समजून घेतलं. पुढच्या भागात आपण थेट भगवान शिवांच्या पवित्र निवास कैलाशावर जाऊ, कारण आपण सुरू करणार आहोत कैलास संहिता. तिथे आपण शिवांचे विविध रूप, त्यांच्या अलौकिक लीलांचा आणि त्यांच्याशी संबंधित रहस्यांचा खोलात शोध घेणार आहोत. कैलास संहितेत शिवांचे सर्वोच्च स्वरूप, त्यांचा ध्यान आणि योग यांचं महत्त्व आणि त्यांच्या भक्तांसाठी मोक्षाचा मार्ग याचं वर्णन आहे. ही यात्रा अजूनही रोमांचक आणि ज्ञानदायी होणार आहे, त्यामुळे आमच्या सोबत रहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही शिवपुराणाच्या या पवित्र प्रवासाचा पुढचा भाग चुकवू नये. भेटूया पुढच्या व्हिडिओत, जेथे आपण कैलासच्या उंचीवरून शिवाची अमर कृपा आणि ज्ञान समजून घेणार आहोत. जय शिवशंकर.